म्हसवड प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा नुकताच अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष नितीन जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे। यावेळेला म्हसवड प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष महेश कांबळे व उपाध्यक्ष सचिन सरतापे या दोघांचा सत्कार यावेळेला नगराध्यक्ष तथा अहिंसा नागरी पतसंस्थेचे चेअरमन नितीन जोशी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। नवीन वाढीचा या ठिकाणी सन्मान झाला त्याबद्दल मी म्हसवड प्रेस क्लबच्या वतीनं पतसंस्था व पतसंस्थेचे चेअरमन यांचे आभार मानतो। आणि खरं तर अहिंसा पतसंस्था म्हणजे म्हसवड शहरातील एक अग्रगण्य संस्था आहे। सहकारातून समृद्धीकडे कसं जायचं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही अहिंसा पतसंस्था आहे। या संस्थेने आजवर अनेक उपक्रम राबवले। खरं तर ही संस्था पतसंस्था म्हटलं की बँकिंग क्षेत्र आलं, बँकिंग क्षेत्र पैसा आणि कर्ज रोखे एवढाच एक विषय मर्यादित लोकांना माहीत होता, परंतु अहिंसा पतसंस्थेने ही व्याख्याच पूर्ण बदलून टाकलेली आहे की एका संस्थेने जर ठरवलं तर फार मोठं सामाजिक काम उभं राहू शकतं। आणि यापूर्वी या संस्थेनं दाखवून दिलेलं आहे। मग ते कोरोना काळातील असो, वॉटर कप मधील सहभाग असो किंवा इतर ज्या सामाजिक घडामोडी घडतायत, जिथं जिथं सर्वसामान्याला घरं उपलब्ध असत्या त्या ठिकाणी ही संस्था धावून जाते। आणि या संस्थेनं आजपर्यंत अनेकांना मदत करून अनेकांची कुटुंब उभी केलेली आहे। ही साधारण 15 वर्ष 20 वर्षापूर्वी याच ठिकाणी एका छोट्याशा जागेत नितीन भाई यांनी एक छोटंसं रोपटं लावलं होतं। आणि बघता या 23 वर्षात खरोखर या वटवृक्षात या रोपाचं रूपांतर झालेलं आहे। मला सांगायला खूप अभिमान वाटेल की पहिल्यापासून नितीन जोशींनी अहिंसा परमो धर्म हा या ठिकाणी पाळताना सहकार क्षेत्रात मैत्री सगळेशी आहे, राजकीय क्षेत्रात मैत्री सगळेशी आहे, परंतु संस्थेत आत येताना राजकीय जोडे सगळे बाहेर ठेवले जातात। हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं वाटतं। कोणी असो दे, प्रत्येकाला एकच ट्रीटमेंट असते त्यांच्याकडे। हा मोठा आहे तो छोटा आहे असं कधीच जाणवलं नाही आणि त्याच्यामुळे संस्थेची उत्तर प्रगती होत राहिलेली। आज अहिंसा नागरी पतसंस्थेच्या वतीने आमच्या प्रेस क्लबच्या अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। अहिंसा पतसंस्थेबद्दलची कारकीर्द अध्यक्षांनी सांगितली। मी पण सहकार क्षेत्रात काही वर्ष काम केले। अध्यक्षांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं होतं त्या संस्थेच्या जयेंद्रराजेंच्या, नितीन भाईंचं मार्गदर्शन त्या वेळेला मिळालं। काही वेळ 23 वर्षाचा कालावधी हा खूप तसं बघायला तर खूप असतो आणि त्या कालावधीत प्रगती एवढी छान झाली। मला पण इथं संधी मिळणार होती पण काही कारणामुळं मला येता आलं नाही, याचं दुःख आहे। पण या संधीचं सोनं नितीन भाई आणि संपूर्ण स्टाफ संचालक मंडळाने केलं आणि आमचा सत्कार केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद। म्हसवड प्रेस क्लबचे खजिनदार ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब टाकणे पाटील यांना मी नोटीस भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संतवादी विचारांचा पुरस्कार करणारे आमचे लिंगायत धर्माचे प्रसारक माननीय बसवेश्वर आणि भगवान महावीर यांना अभिवादन करतो मी मनापासून। नितीन भाईंनी एक समाजामध्ये एक चांगली प्रतिष्ठा कशी असते आणि चांगलं समाजकार्य कसं असतं याचं एक चांगलं उदाहरण घालून दिलेलं आहे। म्हणजे आपल्याला त्या एका वृक्षासाठी माननीय नितीन भाईंनी त्या काळामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभा केलं आणि शेवटी ते वृक्ष तो आहे तो संवर्धन केला। म्हणजे नुसता अहिंसा परमो धर्म हा बोलण्यामध्ये नाही, त्यांच्या जीवनाच्या कृतीमध्ये आहे। बोलण्यामध्ये आपण म्हणतो का, आपण सगळ्याला दुनियाला सांगतो शास्त्र म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण ही जी म्हण आहे ते असं आहे की त्याच्यामध्ये की लोकांना सांगायला शास्त्र बरं आहे, लोकांना सांगायला अहिंसा धर्म परमो धर्म बरं आहे, शाकाहार उत्तम आहार आपण लोकांना सांगतो, आपण कसं वाढलं पाहिजे। पण नितीन भाईंनी स्वतःच्या जीवनाच्या कृतीमधून हे दाखवून दिलेलं आहे। आणि धर्म म्हणजे काय, धार्मिक धर्म म्हणजे धार्मिक तो धर्म, हां लिंगायत धर्म असू द्या, जैन धर्म असू द्या किंवा सनातन धर्म असू द्या किंवा आणखी बौद्ध धर्म असू द्या, सगळ्या धर्माचं तत्वज्ञान एकच आहे। माणसांनी माणसाशी माणसाप्रमाणे वागावं हा धर्म सांगतो।
आता महेशनं सांगितलं नाही, इथं आल्यानंतर राजकारणाची जोडी आणि विचारांची जोडी बाहेर ठेवायची. नुसतं राजकारण ठेवायचं नाही, राजकारण तर ठेवायचंच आहे बाहेर. त्याबरोबर आपले काय जे अभिनिवेश असते, विचार असते, अहंकार असतो, ते पण बाहेर ठेवून यायचं आहे. नितीन भाईकडे आल्यानंतर आपलंच वाटतं. नितीन भाईने केलेला सत्कार म्हणजे आपल्या माणसाने केलेला सत्कार आहे. खरं तर महेशला जाणवत असेल की नितीन भाईकडे आलं की आपल्या कुटुंबात आल्यासारखं वाटतं. अगदी ते बरोबरच बोलला. आणि इथं या कुणालाही ते कर्ज नाही म्हणत नाही, पण एकच अट आहे, रेग्युलर भरणारा माणूस पाहिजे. जर रेग्युलर भरणार नसेल तर तू सांगितलं तसं कुणी असलं तर त्याच्यावर त्याला माफीला क्षमा नाही. तर अशा प्रकारे त्यांचं जे काम आहे. आणि म्हणून गेली 21 वर्ष 2003 पासून आतापर्यंत अव्याहतपणे सामाजिक कार्याबरोबर आर्थिक सक्षमता वाढवण्याचं काम अहिंसा सहकारी पतसंस्थेने केलेलं आहे. खूप मोठी उदाहरण देता येतील, खूप मोठं काम आहे त्याचं. आपण ते शब्दबद्ध सुद्धा करू शकत नाही. आपण लेख लिहितो, त्या लेखामध्ये सुद्धा बसणार नाही एवढे मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि ते करत असताना सर्वसामान्य बहुजन समाजातल्या मुलांना हाताला काम देण्याचं काम केलंय. आता इथं आपण बघतो ना, जातीपातीच्या पुढे जाऊन म्हणजे बाबूबाई असेल, आमचा नितीन असेल वाडेकर, त्याच्याबरोबर आमचे पतंगे साहेब आहेत, त्याचबरोबर त्यांचे मासळ साहेब आहेत, त्यानंतर आमचे शेजारचे लिंगे साहेब आहेत, हे सगळी जी मंडळी आहेत, तर काजीबाई आहे, त्याच्यानंतर आमचा सतीश आहे, आमचे थोरासाहेब आहेत. तर ही सगळी जी मंडळी आहेत ना, हे आपलं घरचं काम आहे असं समजतात. तुम्ही कधी या, आपल्या पतसंस्थेचं काम चालूच असतं. कधी कधी उशिरा मी RTGS करायचो, पण अगदी उशीर जरी झाला तर होरासाहेब बाकीचं काम बाजूला ठेवून RTGS मारून देतात. म्हणून मला ती पतसंस्था आपली तर वाटते, पण आपण हक्कानं म्हणू शकतो आपली संस्था आहे. म्हणून गेल्या अनेक वर्षापासून नितीन भाईने जी परंपरा चालू ठेवलेली आहे, त्यांनी अशीच अखंड परंपरा चालू ठेवावी. आणि त्याचबरोबर समाजातल्या चांगलं काम करणाऱ्या लोकांचा कुणीतरी शाबासकीचं पाठीवर हात मारतो, त्यावेळेला उत्साह अधिक वाढत असतो. आणि हा उत्साह वाढायचा असेल तर नितीन भाई तुमच्यासारख्याची सक्षम नेतृत्व, सक्षम आधार असणं गरजेचं आहे. तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि म्हसवडच्या विकासात पत्रकारांचा हात हा खूप मोठा आहे. कुठलेही कामं असतील, म्हणजे ग्रामस्थांची कामं असू द्या, अडीअडचं, आज बघा शौचालयाचं काम लोकांना किती त्रास होतो. सार्वजनिक शौचालय जे आहेत तिथं म्हणजे अक्षरशः बल्ब नसते, पाण्याचे बोंब असते, तोटे. म्हणजे खरं म्हणजे हे काही समाजकंटकाचं काम असते. बल्ब लावला तर ती काढून न्यायचा, तोट्या काढून न्यायच्या, ते भांगारात विकायच्या, कोण काय असलं तर मोडतोड करायचे. जर इतकं चांगलं आपलं गार्डन होतं, पण तिथं सुद्धा मोडतोड करण्यात आली. म्हणजे काही समाजात कंटक लोक हे असते. परंतु तुम्ही हा प्रकाश जो टाकता प्रत्येक ह्याच्यावर, मग रस्त्याचं काम असू द्या, कुठलंही काम असू द्या, जिथं जिथं काही नडलेलं असतं काम, आणि तेव्हा बहुतांशी विकास कामात पत्रकारांचा मोठा मोलाचा वाटा आहे असं म्हणतो होणार नाही. तर तुम्ही त्याला गती देता. गती देण्याचं काम जे आहे, जरी आता समजा लोकप्रतिनिधींनी किंवा नगरपालिका फंड आला, कुठलाही फंड आला समजा, पण तो फंड आल्यानंतर, विकास काम चालू झाल्यानंतर ते अखंडितपणे चालू राहिलं पाहिजे, त्याला खंड नाही पडला पाहिजे. त्यासाठी तुमचं फार मोठं मोलाचं काम असतं. कुठल्याही सार्वजनिक कामात तुमचं मोलाचं काम असतं. आणि हे आम्हाला फार खूप भावतं. अहिंसा पतसंस्थेच्या विकासात पत्रकारांचाच मोलाचा वाटा आहे. वेळोवेळी चांगल्या बातम्या देऊन अहिंसा पतसंस्था कशी चांगली आहे, कशी विकास कामं सहभागी असते, सामाजिक काम काय करते, किंवा समाज उभारण्यासाठी काय काम करते, हे जे तुम्ही चित्र निर्माण केलं महाराष्ट्रात साऱ्या. ते काका कोयटेसारखे महाराष्ट्राचे अध्यक्ष असणारे सुद्धा आम्हाला म्हणतात की तुमचं काम, समाजसेवेचं काम खूप चांगलं आहे. सेवा कशी करावी तर अहिंसा पतसंस्थेतनं शिकावं. हे तुमच्यामुळं त्यांच्याकडे गेलं. हे तुम्हाला जेवढं म्हणून तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करावं तेवढं थोडंच आहे.